सत्तेनं जरी जग चालत असेल पण चांगलं केलं तर तुम्हालाच भरावं लागतं आणि वाईट केल्यानंतर तुम्हालाच भरावं लागतं. आता आपण ती एक दुर्बीण असते बघा, दुर्बीण बरोबर आहे का नाही? ते कागद जाळण्यासाठी दुर्बीण असते का नाही? आता ती दुर्बीण त्या कागदावर धरली की कोण जाळतं? सूर्य जाळतोय, बरोबर आहे का नाही? सूर्य जाळतो. मग सूर्य येऊन जाळतो का त्याच्या प्रकाशाने जाळतो? तुम्ही ताण नका घेऊ, कीर्तन संपल्यानंतर खिचडी आहे, फक्त थोडं फ्रेश बसा गड्यावर. झालं 10 मिनिटं राहिले म्हणजे, ताण नका घेऊ. द्या सोडून, या कल्पनेची बाधा नको कोणे काळी. तुम्ही चांगलं काम करा, तुमच्याच पदरात पडणार आहे, आणि वाईट काम करा, कोणाच्या पदरात पडणार आहे? तुमच्याच पदरात पडणार आहे. म्हणून होईल तोपर्यंत चांगलंच बोलायचं ना. अरे याच तोंडानं तुम्हाला चांगलं बोलायचं आणि याच तोंडानं वाईट बोलायचं. एक मारवाडी भजन किती सुंदर आहे. हा मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. ज्ञानोबराची ओळी पहा. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्ही जसं बोलाल मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वावपोटी. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना नामदेवराय सांगतात, कार्य कोणतंही करा, तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान. भारदेवा म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकाशी. माझ्या विष्णुदासाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही झाला पाहिजे. अभिमान अर्जुनाला झाला त्याचंही पतन झालं, अभिमान भीमाला झाला त्याचंही पतन झालं, अभिमान नकुलाला झाला त्याचंही पतन झालं. अरे अभिमान सत्यभामेला झाला तिचं सुद्धा पतन झालं, आणि अभिमान रुक्मिणी आईसाहेबा झाला तिचं सुद्धा काय झालं? पतन झालं. म्हणून जे चाललंय ते देवाच्या सत्तेनं चाललंय, जे झालंय ते देवाच्या सत्तेनं, जे होणार आहे ते सुद्धा देवाच्या सत्तेनं. अशी भूमिका ज्याची आहे त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार येऊ नये. महाराज सांगतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी आहे विष्णुदासा. आणि हे सगळं काही करत असताना किती गोड नामदेवराय वर्णन करतात. तो नामा मनेत